काटचा कॉल आहे शाबा इथे मार. आपण जर पाहिलं तर ठाणेपाड संघ टॉस जिंकलाय. प्रथम आपण काय स्वीकारलं जाईल? फिल्डिंग घेतले. नक्कीच तुम्हाला मी एक प्रश्न विचारेल. जेव्हा तुमच्या समोर एक भलं मोठं टार्गेट उभं केलं होतं, सेट केलं होतं 85 धावांचं, तेव्हा तुमच्या माइंडसेट मध्ये काय होतं? माझ्या माइंड मध्ये 12 ते 14 छक्के मारायची इच्छा होती. नक्कीच. आणि तुम्ही 9 पूर्ण केले, नंतर मारता नाही आले. नक्कीच तुम्ही 46 धावांची खेळी केली. आणि तुमचा एक जो फलंदाज आहे ज्याने सामना विजय जिंकून दिला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो चांगला खिलाडी. धन्यवाद. ठीक ठीक. चला दोन्ही संघांना विनंती असणार आहे, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे ही 4 ओव्हरची मॅच मला तरी वाटतं बॅड लाईटचं अपील कोणाचंही स्वीकारलं जाणार नाही. त्यामुळे प्लीज 4 ओव्हरची मॅच करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा, अन्यथा त्यानंतर कोणतंही अपील स्वीकारलं जाणार नाही प्लीज. तर पहिल्या षटक इकडे मात्र गोलंदाजी मार्कट वंदेश, द लेजंड वंदेश म्हणून ज्यांची ओळख आहे. खरं तर पाचच्या सामन्यात ज्या मी म्हणेल एनर्जीनी फलंदाजी केली, मला नाही वाटत युवा खेळाडूंनाही लाजवेल अशी फलंदाजी ती होती. आणि आता पुन्हा एकदा वंदेश 40+ खेळाडू आहेत आणि ते मात्र आता अंबाडी समोर कशा पद्धतीची गोलंदाजी करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू रिवर्स खेळायचा होता. बॉल इन. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. गेन अंदर और दंडी बार. विकेट. ही जी फलंदाजी आपल्याला पाहिजे होती, आपण पाहतो ती फलंदाजी करण्यासाठी इकडे फलंदाजाकडून चुकी झाली आणि गोलंदाजाने मात्र त्याचा बेत साधला. रिव्हर्स अटॅम्प करायची गरज असते का? म्हणजे पहिला चेंडू जेव्हा तुम्ही खेळता, क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की पहिला चेंडू बॅटवर घ्या, त्यानंतर तुम्ही बाकीचे व्हेरिएशन्स करा, परंतु पहिल्याच चेंडूवर. आणि वंदेसारखा गोलंदाज ज्याचे गेली अनेक वर्ष, म्हणजे आता त्यांचं मला माहीत नाही, पण 25 ते 26 वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे जो अनुभव आहे, त्यांच्या समोर हा जो काही फटका होता ना, तो मी म्हणेल स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणारा फटका होता. आणि पहिल्या चेंडूवर अंबाडीला लागतोय हा पहिला झटका. धीरज न्यू मॅन इन यावेळी पायावर टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडूला मात्र लॉंग ऑन बाउंड्रीकडे फटका खेचलाय. 1 धावेवर मात्र श्री गणेश होतोय अंबाडी बीचा. 1 धावेने मात्र जाऊन धावसंख्या पोहोचतोय 1-1. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आत अंबाडी विरुद्ध जय वाघोबा ठाणेपाडा यांच्यामध्ये सुरू असलेला हा क्वालिफायचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीकडे मात्र 1 पाऊल पुढे टाकेल.
यावी खराब चेंडू, फायदा उचललाय, चेंडू हवेत आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. जिकडे कदाचित झेल व्हायला हवा होता तिकडे झेल सुटतोय आणि 2 धावा पूर्ण. आपण नेहमी म्हणतो गोलंदाज जेव्हा पेस ऑफ करतो म्हणजे त्या चेंडूमधील जो वेग आहे तो कमी करतो त्यावेळी चेंडू बॅटवर घेणं एवढं इझी नसतं आणि तेच पाहायला मिळालं. इकडे चेंडू हवेत होता बराच काय, क्षेत्ररक्षक पोचला सुद्धा आणि त्यांनी झेल सोडलाय. इकडे मात्र मी म्हणेल की इकडे हाफ चान्सेस नाही, हा फुल चान्स होता. इकडे मात्र चेंडू सोडलाय, पंच फिरतायत, इट्स अ वाईड, स्कोर मूव्ज ऑन 4, 4 वर 1. या स्पर्धेत कॅच सोडण्याचे परिणाम काय आहेत ते आम्ही बघितलेत खूप जवळून. कालच्या दिवसातील तो किस्सा तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो, त्या किस्स्यावर सुद्धा येईल. यावेळी चेंडूला मात्र दिशा दिली, धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या इकडे मात्र धावचीच्या रूपानं फलंदाज बाद. कालचा तो किस्सा तुम्हाला नक्की सांगेल परंतु त्याआधी जाऊया डीजे कडे आणि ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. कॅच सोडण्याचे परिणाम काय होतात तो तुम्ही काल सामना पाहिला. मी त्याच्या आधी एक कमिटमेंट केलं होतं की आजच्या खेळाडूंना मॅचचं काही पडलं नसतं परंतु काल ज्या किरणनी कॅच सोडला ना तो घळा रडू लागला. मला वाटते त्याची समजूत काढण्यासाठी संपूर्ण संघ त्याच्या घरी गेला. त्याला गौरवनी तो कॅच सोडला आणि त्यानंतर गौरवच्या घरी पूर्ण संघ गेला. त्याला समजवलं की क्रिकेट में असं होत राहतं, क्रिकेट में ऐसी बातें होती है आणि त्याला सांगितलं की पुढच्या वेळी तू नक्की खूप चांगला खेळ कर. तर हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट इज अ इमोशन्स. आणि आई मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि टप्प्यात आला तर कार्यक्रम करतो, चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आतापर्यंत 11, 5 चेंडू आणि अजूनही या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. अंबाडी खूप चांगल्या यावेळी मात्र बॅटने केलेला फटका, 1 धाव मात्र मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पहिल्या षटकात 12 धावा, ज्या धावगतीची गरज होती खरं तर अंबाडी बीला ती मात्र सध्या पूर्ण होत आहे. 12 वर 2, 1 षटक, 12 धावा, 2 गड्यांच्या उभारल्यात. आपण पाहतोय शिवनेरी दोडखड चषक आणि या स्पर्धेचा 3रा दिवस. अजून एक स्पर्धा आपली समाज बांधवाची सुरू आहे परंतु मायबाग प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने या स्पर्धेवर प्रेम दिलंय त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सकाळपासून आम्ही पाहतोय जवळजवळ 9,000 पेक्षा जास्त लोकांनी ही स्पर्धा पाहिली आणि टोटल 3 दिवसाचा विचार केला तर आसपास 30,000 लोकांनी ही स्पर्धा आतापर्यंत पाहिलंय. या स्पर्धेचं हे खरंच वैशिष्ट्य राहिलंय. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे त्यामुळे उद्या जास्त गर्दी आपण युट्यूबलाही पाहतील आणि या मैदानावरही पाहणार आहोत. 12 वर 2, पहिलं षटक संपलाय, दुसरं षटक घेऊन गोलंदाज मिलिंद. शॉर्ट बॉल होता परंतु तेवढा चांगला तो रीड करता आला नाही. चेंडूला लॉंग ऑफला खेळलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या फलकावर लागते मात्र 13 वर 2 सध्याची स्थिती. षटक क्रमांक दुसरं मैदानात चालू आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं की धावा या खोऱ्याने वाढल्या चालतात. इकडे खराब चेंडू, फायदा उचलला, चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलं जात आहे. 4 धावेसाठी नाही, तिकडे चांगलं एफर्ट. आणि पहा खरोखर मी नेहमी क्रिकेट खूप पाहतो, खूप मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात परंतु जेव्हा आपल्या आदिवासी समाज बांधवांच्या बद्दल बोललं जातं ना त्यांच्याकडला जो स्टॅमिना आहे, त्यांचा एनर्जी लेवल आहे तो काही वेगळा आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बांधावर वगैरे क्रिकेट खेळता खरोखर ते वेगळं असं क्रिकेट आम्ही नेहमीच पाहतो. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, याही चेंडूला खेळलाय, इकडे खराब क्षेत्ररक्षण, फंबल आणि पाहायचं आता किती धावा पूर्ण केल्या जातात. 30 धाव्याचा प्रयत्न आहे का आणि 3 धावाही पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने वाढते, धावसंख्या 18 ऑन बोर्ड, 18 वर 2. तपन आपण मोटरसायकल जिकडे आहे ना तिकडे थोडासा थांबा, त्या बाजूला थांबा. तपन आमचा आवाज जात असेल, थँक्यू. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, फायदा उचललाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही, विकेट येतोय आणि डीजे वाजतोय. कालचा दिवस आमच्या तप्पनसाठी सुद्धा चांगला राहिला नाही, कारण ज्या तप्पननी या स्पर्धेत मेडन पहिली ओव्हर टाकली त्याच तप्पनला 4 षटकार एका षटकात लागले. त्यामुळे हे क्रिकेट आहे. आपण असं नाही म्हणत, आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये कभी खुशी कभी गम, आणि मला वाटते थोडंसं शिकणं गरजेचं आहे की आपण कुठे चुका केल्या. जेव्हा आपण घरी जातो, एखादी टुर्नामेंट खेळतो, जर ती यूट्यूब लाईव्ह असेल तर जर आपल्याकडून चुका झाल्या असतील, ती स्पर्धा घरी जाऊन बघा की आपण टप्पे कुठे ठेवले, आपण चुका कुठे केल्या. त्याच्यावरून खूप काही शिकायला मिळते, ज्याला आपण व्हिडिओ ॲनालिसिस म्हणतो. सध्या टेनिस क्रिकेट विरांसाठी सुद्धा व्हिडिओ ॲनालिसिस आहे, कारण यूट्यूबमुळे तुम्हाला तुमच्या चुका कळतात की तुम्ही काय चुका केल्या. काल मला वाटते 75 धावा ज्या पद्धतीने रोडखंडनी दिल्या होत्या आणि आज 85 द्या चेस झालेत. मला वाटते हा विषय खूप चर्चेचा आहे. इकडे मात्र पंचांकडे पायचीच अपील, पंच सांगतात बॅट ही लागली आहे. खूप चांगलं पंच म्हणून काम पाहत आहेत सध्या सागर मंडल, जे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत, तर स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेत आपण सागर दुमाडा. कालच्या दिवसात काय फलंदाजी केली होती ती. इथे मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय. मला वाटतं आज रोडखडवाले सांगतायत आम्ही तर फक्त 75च दिले आणि तर 85 दिले. त्यांना पाणी पाठवा, जरा पाणी पाठवा. रोडखडवाल्यांना थोडंसं बरं वाटलंय की आम्ही फक्त 75च दिले, पण भाऊ 4 चेंडू ठेवले होते तुमच्यासाठी. हेही महत्वाचं आहे. 3.2 ओव्हर मध्ये 75 झालेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 19ला 3. पहिल्या षटकात धावा गेल्या, परंतु दुसऱ्या षटकात कमबॅक केलंय, हे महत्वाचं आहे. गोलंदाज मिलिंदनी चांगली गोलंदाजी केली. नवीन गोलंदाज आता विशाल. ऑप्शन बाहेरचा चेंडू, ज्या पद्धतीने हा चेंडू खेळलाय, सिंगल मात्र मेल, 20 ऑन बोर्ड. एक आपण नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता, हर्षल गिब्स तेच म्हणाला होता की जेव्हा तुम्ही मोठ्या टार्गेटचा पाठलाग करता ना, तेव्हा छोटं छोटं टार्गेट तुमच्या माइंडमध्ये ठेवा, डायरेक्ट मोठ्याकडे जाऊ नका. आणि तेच पाहायला मिळालं. 20 ऑन बोर्ड, 3 विकेट. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात आला, परंतु तिकडे मात्र विकेट. तिकडे आमचे चला पुन्हा एकदा विनंती आहे, वेळ वाचवा. 5:25 प्लीज. पुन्हा एकदा अंबाडी संघ आणि खास करून मी आता इथून ठाणेपाडा संघ, बंदेज भाऊ घाई करा जरा. याही मात्र बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, चेंडू बॅटवर आला नाही, डॉट बॉल. बंदेश यष्टांच्या मागे. या मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, चुकी करणार नाही आणि विकेट. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज थोडासा घाई करायचा.
आले तो न्यू मॅन इन. विशाल आणि निशाल आता दोघं मैदानाच्या आत. स्ट्राईक वर मात्र निशाल. 20 लॉस ऑफ 5 5 विकेट. हा यंग ब्रिगेडर आपल्याला पाहायला मिळतोय. यंग मुलगा आहे आणि पहा ज्या पद्धतीने युवा खेळाडूंचा भरणा या अंबाडी बी कडे. 20 वर 5. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. निशाल लास्ट बॉल खेळण्यासाठी. या मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता. इकडे मात्र विशाल सांगतोय माझ्याकडे स्ट्राईक मला हवी आहे. षटक संपतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. चला शेवटचे 6 चेंडू आणि ते कोणाकडे दिले जातील याकडे लक्ष. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे आणि एक वेळ सुमधुर संगीत. काही करा पुन्हा एकदा तोच फंडा. टाइम बचाव कारण अजून तुम्हाला 4 षटक बाकी आहेत. आता धावसंख्या थोडी कमी झाली तो एक प्लस पॉइंट तुमच्यासाठी आहे. परंतु शेवटचं षटक आहे त्या शेवटच्या षटकात काही होऊ शकते. कारण क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की पलक झपकते ही परिस्थिती बदल जाती है. गोलंदाज तयार. पहिला चेंडू खराब चेंडू आहे. नो बॉल नो वाली कहाणी. मग क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की मोमेंटम को आपको महसूस करना होता है. आणि हा चेंडू खराब टाकलाय. इथून मोमेंटम चेंज होऊ शकते कारण फ्री हिटचा बॉल आहे. फलंदाजासाठी कोणताही धोका नाही आहे आणि विशाल स्ट्राईक वर आहे. विशालने मात्र मोठा फटका केलाय. चेंडू सीमा पार. मी हेच म्हणत होतो मोमेंटम को महसूस करना जरूरी है. 6 रन. अलग तिसरा सामना आणि विशाल वन साइडेड खेळतोय. मग त्याच्यासाठी गाणं लागलंच पाहिजे. वन साइड हिरो आहे. आतापर्यंत 27 लॉस ऑफ 5. 27 वर 5. नो बॉल नंतर षटकार. गोलंदाज महेश त्यांचे चिरंजीव सध्या चिंतेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. व्हॉट बॉलिंग. महसूस करना होता है. पहा 3 षटक फक्त 20 होत्या आणि 5च्या 2 चेंडू 13 धावा आल्यात. हेच तर क्रिकेट आहे. हा तिसरा आहे तो एका चेंडू पडल्यानंतर तिकडे दिशा बदलतोय परंतु चांगलं रिले फिल्डिंग आणि 2 धावा. स्कोर मूव्ज ऑन 35 35. 5च्या 3 चेंडूत 15 धावा आल्यात. जेवढ्या 18 चेंडूत नाही आल्या ना तेवढ्या 5च्या 3 चेंडूत आल्या. 35 35. लास्ट 3 बॉल्स. 35 वर 5. याही मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बाहेर आहे. इट्स अ वाईड. चेंडू बाहेर आहे. लाईनच्या बाहेर आहे. चला चला गोलंदाज चला. आपल्याला अजून फलंदाजी करायची. 36 लॉस ऑफ 5. 36 ला 5. यावी मात्र बॅटची आतील कडा खराब कीपिंग. बाल बचे परंतु आता 2 चेंडू आहेत. कॅच सुटल्यानंतर जर 2 चेंडूवर मोठे फटके आले ना कारण या मैदानाचा इतिहासच खूप खराब आहे. कॅच सुटला की प्रत्येक दिवशी त्या फलंदाजांनी काहीतरी वाटोळ केलंय. पाहूया 36 ला 5. इकडे मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. गोलंदाज आता मात्र कमबॅक करतोय. पहिल्या 3 चेंडूत त्यांनी धावा दिल्या 15 आणि त्यानंतर कमबॅक. त्याच्यात एक वाईट आहे. त्यानंतर 2 डॉट. लास्ट बॉल. 36 ला 5. याही मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला क्लिअर करणारा चौकार. 40 ऑन बोर्ड अँड 40
1 इज अ टार्गेट. चला 41 धावांचा आम्हाला पाठला काय. फलंदाजी करणारी टीम आपण तयार राहा आणि फिल्डिंग करणारी टीम आपणही तयार राहा. कमेंट बॉक्स मध्ये करूया कसा बदल. आकाश आपल्याबरोबर जोडल्या जातील पुढच्या इनिंग मध्ये. धन्यवाद. हॅलो शेखर 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 प्रत्येकाने एक एक सिंगल असे उभे राहा या साईडला. प्रत्येकाने बाउंड्री दिसली पाहिजे. प्रत्येकाला त्या कोपऱ्यामध्ये पण थांबा तिकडे जाऊन ना. सिद्धू शेवटला जा तिकडे. तपन एकदम कोपऱ्यामध्ये जा. तिथून प्रत्येकाने सिंगल सिंगल उभे राहा. आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशी डिग्रस संघ क्वालिफाय झालं. कालच्या दिवसात दगडदौड संघ क्वालिफाय झाला. बघूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ इथे बाजी मारेल. यावेळेला हलक्या हाताने खेळून गेले. T4 टेक्निक, T4 टेम्परामेंट आणि T4 टायमिंग. इथे तिन्ही आपण जर पाहिलं तर व्यवस्थितपणे पाहायला मिळाले. हा नो चेंडू असेल नक्कीच. इथे जर आपण पाहिलं तर ओव्हर स्टेप पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर नो चेंडू, तिथे मात्र सिंगल. आता मात्र उघड्या डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. या वेळेला कमालीचा फटका सजवलाय. इथून जर बघूया पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर काही कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. इथून मात्र आपण जर पाहिली तर इनसाइड एज बॅटची कडा डॉट चेंडू पाहायला मिळेल. आपण जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ, धावसंख्या जर पाहिली तर 12 या आकड्यावरती. माफी सर 3 चेंडू. बघा पुढचा चेंडू या वेळेला प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र सरळ बॅटने फटका सजवलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे विशाल, मात्र कुठली चुकी होणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल.
या एकेरीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावेल 13 या आकड्यावरती. बघ यावेळेला पुढचा स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो वनदेश. हो हो हो, या वेळेला संधीचं सोनं करता येईल का? एक धाव परिपूर्ण. 21 धावरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचल 14 रन. नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू असेल. आपण जर पाहिलं तर 41 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये या संघाचा जर विचार केला तर 85 धावा त्यांनी चेस केल्या. बघा इथे मात्र संधी असेल. इथे मात्र कुठली चुकीवर नाही. फलंदाज प्रकाश बॅक टू द डगआउट. डीजे चला घाई करायची आहे. आपण जर पाहिलं तर 5:40 इथे झाल्यात आणि अंधाराचं सावट मात्र पाहायला मिळते. आणि संध्याकाळचं सत्र म्हटलं तर थोडंसं दम्मट वातावरण. चेंडू पुरेसा ट्रॅव्हल होत नसतो. इथून जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला वनदेश हलक्या हाताने खेळून काढला. नक्कीच इथे मात्र डेट चेंडू असेल. नक्कीच डेट चेंडू असेल. पंच बोलतायत. नक्कीच 18 चेंडू 27 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. उल्या पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने बघूया. गोलंदाजी मार्गावरती धीरज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला वनदेश. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एक किरी धावावरती समाधान मानलं जाईल का? दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकच धाव. इथून जर आपण पाहिलं तर जेव्हा मागच्या सामन्यामध्ये 85 धावांचं लक्ष उभारलं होतं तेव्हा मात्र त्यांच्या फलंदाजीमध्ये त्यांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं होतं. आणि आता जर पाहिलं तर थोडं शांत स्वभावाने मात्र खेळी पुढे सरसवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला दुसरा चेंडू इथून जर पाहिलं तर इथून मात्र खराब चेंडू हाताला जातो. वाईट चेंडू येईल. अतिरिक्त 1 धावेने भर धावसंख्या जाऊन पोहोचल ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर मात्र वाईट. बघूया यावेळेला षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईक एंडला अभिजित चांगला फटका सजवलाय. फक्त प्लेसमेंट. इथे मात्र विशाल कलेक्ट करेल चेंडू. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. आणि एकेरी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 17. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज धीरज. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर मात्र वनदेश यावेळेला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि काही कमालीचा अचूक थ्रो पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावा. आपण जर पाहिलं तर प्रकाश बाद झाल्यानंतर इथून मात्र थोडं धीमा खेळ पाहायला मिळतोय. बघ यावेळेला पुढचा चेंडू कशा रीतीने मारा करतील. इथून मात्र यष्टीरक्षक चुकी होते. चुकीला कुठलीही माफी नाही. हा येईल नशिबाचा चौकार डाईटच्या स्वरूपात. या 4
बघूया यावेळेला पुढचा चेंडू असेल. आपण जर पाहिलं तर नशिबाचा चौकार पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर. यावेळेला सरळ बॅटने फटका सजवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावरती समाधान मानावं लागेल. थोडंसं फ्लम्बिंग झाला विशाल. यावेळेला एकच धावरती समाधान. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल वनदेश. अजूनही समीकरण पाहिलं तर 13 चेंडू 18 धावा. बघा 13 चेंडू 18 धावेची आवश्यकता असताना कशा रीतीने फलंदाजी करेल वनदेश. या वेळेला नक्कीच आपण जर पाहिले तर सासू मेलिको कुल जवळ कॅन्डी या नावाने सुप्रसिद्ध. आता मात्र 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता. 6च्या रिकव्हरी रन रेटने मात्र धावसंख्या उभारावी लागेल ठाणेपाडा संघाला. इथून मात्र आपण पाहिलं तर कुठला संघ इथून अंतिम 4 मध्ये प्रवेश करेल. आपण जर पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर टिग्रेस संघाने मात्र अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दगडधोंड संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ 4 मध्ये प्रवेश करेल. यावेळेला चांगला कटचा फटका पाहायला मिळतोय. इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आपण जर पाहिलं तर उद्याचं पॅनल भांगरे फायटर्स विरुद्ध आई माऊली नंदाडे 8:30 वाजता असेल. चिंटू फायटर विरुद्ध वाघोबा फायटर पाटीलपाडा 9 वाजता. युवा मासवण विरुद्ध आर्यन शिरगाव 9:30 वाजता. आई अंबे जांभूलपाडाच्या विरुद्ध जय अंबे करसोंडा 10 वाजता. वंदे मातरम ठाकूरपाडा विरुद्ध विजय 11 बेलपाडा ठीक 10:30 वाजता. तसंच जोगेश्वरी लाल ठाण्याच्या विरुद्ध सोनावे लॉयन्स ठीक 11 वाजता. ह्याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आपण जर पाहिलं तर जो कुठला संघ मात्र उशिरा येईल त्याला मात्र पॅनलाइज केलं जाईल. कारण की उद्याच्या दिवशी फायनलचे दिवस आहे आणि आपल्याला अजूनही 2 सामने अतिरिक्त खेळवावे लागतील. इथे मात्र चांगला फटका सजवलाय आणि इथून जर पाहिलं तर हा येतोय चौकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर 8:15ची रिपोर्टिंग आहे आणि पहिला सामना 8:30 वाजता मात्र लागेल याची नोंद घ्यायची आहे. 8:30 पहिला चेंडू मात्र हाताला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आठ चेंडू 6 धावेची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर चांगला फटका सजवला इंटू द गॅप. एकदा परिपूर्ण. दुसरा त्याचा प्रयत्न असेल का. इथून जर पाहिलं तर एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या 36. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू 5 समीकरण. इथून जर एक मोठा फटका सामना विजयी ठरू शकतोय ठाणेपाडा संघ. इथून जर एखादा विकेट गेला तर कमबॅक करू शकेल. या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. इथून जर आपण पाहिलं तर मिस जज होताना पाहायला मिळते. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. इथून मात्र 6 चेंडू 3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पुढे पाहायला मिळेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे मात्र कालचा सामना आठवण येईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर कालचा सामना सर्पमित्र सफाले आणि दगडधोंड या 2 संघांमध्ये झाला. तिथे जर आपण पाहिला तर 6 चेंडू मध्ये 2 धावेची आवश्यकता होती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सिद्धार्थने मात्र पहिले 2 चेंडू डॉट काढले. त्यानंतर
पहिले 3 चेंडू डॉट काढले, चौथ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि तिथून मात्र दगडोड संघ अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. बघू यावेळेला 6 चेंडू 3 धावेचं समीकरण कुठला संघ बाजी मारेल. यावेळेला पहिलाच चेंडू डॉट पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू 3 धावा. बघू आता 5 चेंडू 3 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अभिजित स्ट्राईक एंडला. इथे मात्र चांगला चिप शॉट पाहायला मिळतोय. नक्कीच हा जर फटका पाहिला तर तुम्हाला विराट कोहलीची आठवण येईल. आणि इथे मात्र तिसऱ्या धावाचा प्रयत्न, खराब फेकी म्हणावी लागेल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट. आता मात्र बघू यावेळेला आता मात्र 1 धावेची आवश्यकता असेल. बघू यावेळेला चांगला हलक्या हाताने खेळून काढला. इथे मात्र विजयाची रन इथे पाहायला मिळते आणि ठाणेपाडा संघ मात्र इथे विजयी होतोय. आणि इथून जर आपण पाहिलं तर अंतिम 4 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग वंदेश. आजच्या दिवसामध्ये काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर या चिमुकल्यांचा उत्साह पहा, आपल्या संघावरचं प्रेम पहा. नक्कीच वंदे सरांना एकदा विनंती करेल की ती आपण जी उडी मारली ती पुन्हा एकदा मारायची आहे. वंदे सर, कॅमेरामॅन फोकस. ओहो